अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। आता हृदय आपुले चौपाळून भले वरी सुपावली श्री गुरूंची आत्मरूपकनी शू केली स्मरण वै सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग लोकमान्य शास्त्रमान्य जगमान्य जगद्वंदी जगद्गुरु तुकोबबारा यांचा 4 चरणाचा आणि उपदेश पर प्रकरणातील अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल सेवेसाठी अभंग निवडला जगद्गुरु तुकोबबारा यांचा। जगद्गुरु तुकोबबारा म्हणजे प्रामुख्याने या महाराष्ट्रामधील 4थ्या क्रमांकाचे भक्त ऐका। या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने असे 4 भक्त होऊन गेलेले आहेत। पहिल्या क्रमांकाचे भक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज, दुसरे भक्त नामदेव महाराज, तिसरे भक्त नाथ महाराज आणि 4थ्या क्रमांकाचे भक्त जगद्गुरु तुकोबबारा आहे असं एका श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे बरं का। ज्ञानेश्वर ज्ञानमूर्तींचं साक्षात प्रेमस्वरूपिणी दयामूर्तींचं नामदेव नाथ वंदे पुन्हा पुन्हा वैराग्याचे परामूर्ती देव क्षत्रनिवासी नाम तुका राम भक्त राज महाराष्ट्र चतुष्टकम। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबबारा यांचा सर्वांच्या कानपाटा आणि मुखपाटा असणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबबारा उपदेश करतात आणि समाजाला संतांच्या उपदेशाची सध्या नितांत फार गरज आहे। विठ्ठल विडाला चला सेवेसाठी अभंगनिवडला जगद्गुरु तुकोबबारा यांचा। अभंगाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटं घेतो। पुण्यपावन क्षेत्र असणार आहे हातमाली। कोणची हातमाली? परमार्थवाली हातमाली हे की नाही, परमार्थ करणारी। असं या ठिकाणी नगर भोजनाच्या निमित्तानं आयोजित करण्याला आलेला हा कार्यक्रम, त्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली सेवा। आपल्याच गावचे या ठिकाणी अन्नदान करत आहेत नगर भोजन नाही का। एक शीत दिधली अन्न होय कोट्या कुळीचे उदाहरण असं म्हटलेलं आहे।
अन्नदानाला महत्त्व आहे आणि अन्नदानाबरोबर ज्ञानदानाला सुद्धा महत्त्व आहे, नामस्मरणाला सुद्धा महत्त्व आहे. म्हणून नुसतं अन्नदान नाही तर त्याबरोबर हरिकीर्तन, नामस्मरण, दाता तोची एक जाणा आणि नारायणा स्मरवी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचे दाते बरं का, अन्नदान नगर भोजन जे देत आहेत श्री चिंतामणी गंगारामजी भोयर आणि श्री बाळूभाऊ गंगारामजी भोयर हे दोघेही बंधू यांनी सुंदर असं अन्नदान या ठिकाणी सर्व परिसरातील पाहुणे मंडळी, गावकरी मंडळींना आज या ठिकाणी अन्नदान करून आणि नामस्मरणाच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून तृप्त करण्यात येत आहे सर्व श्रोती मंडळींना. त्यानिमित्ताने ही माझ्या वाटेला आलेली सेवा त्यांच्याच माध्यमातून आणि म्हणून मी माझं विशेष भाग्य समजतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली महाराष्ट्रातील नामांकित गुंजन मंडळी, माझीच मित्रमंडळी आणि क्लासिकल म्हणजे ज्यांचं क्लासिकलवर काय स्टेटमेंट का मला विनोद करायचं आहे बरं, पण खूप तयारी असलेली ही गुंजन मंडळी तुमच्या परिसरामध्ये. आणि आमचे मित्र देवानंद महाराज आणि त्यानंतर महाराजांना मी ओळखतो पण नावच माहिती नाही, हां संजय महाराज बरं का. आत्ता ज्यांनी सुंदर अशी चाल म्हणली, शारंग राग आहे की नाही, बरोबर आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल टाळे वाजवायला इतकं तंतोतंत सम वगैरे सगळं आणि वाजवणारा सुद्धा, वय लहान कीर्ती महान, खूप गोड. आणि म्हणून सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. मी माझं अशी मंडळी असल्यावर मला एनर्जी निर्माण होती बरं का बाप्पू. आणि म्हणून सुंदर असा योग. इकडे वारकरी मंडळी सर्वांचे नाव माहिती नाही, माफ करा. विनेकरी, त्यानंतर इकडले आमचे हे तरुण मंडळी टाळ घेऊन उभे आहेत, आमचे आत्ता आलेले माऊलीसुद्धा आहेत. आणि तुमच्याच गावचं वैभव महाराज, आम्ही एका पांपलेटवर असतो बऱ्याच ठिकाणी परंतु जवळून परिचय नव्हता, आज तेही माझ्या कीर्तनाला उभे आहेत. त्यानंतर ही वारकरी मंडळी गावातलेच का, वा वा. त्यानंतर ज्यांच्याकडं आल्या आल्या थांबलो असे आमचे भोयर पाटील, आदरातिथ्य वगैरे समाधान वाटलं आल्याच्या नंतर. मला वाटतं तुमच्या गावातलं लग्न थोडं बाहेरगावी गेलं वाटतं, हां त्यामुळं गर्दी कमी असू द्या, दर्दी पाहिजे आपल्याला काम झालं. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सुंदर असा अभंग निवडलेला आहे. सर्वांच्या कानपाठ मुखपाठ असणारा अभंग, सोपा अभंग. अभंग सोपा नसतो बरं का, हां ते अभंग आहेत जगद्गुरु तुकोबा यांनी केलेले अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबा यांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. आपला माथा बिघडलेला माथा ठिकाणावर आणायचा असेल तर जगद्गुरु तुकोबा यांचा गाथा. अभंग अ म्हणजे नाही, भंग म्हणजे नाश, ज्याचा कधी नाश नाही असे अभंग ज्यांनी जीवनामध्ये उतरवले बाप्पू त्याचा कधी नाश नाही, ज्या अभंगाचा नाश नसतो बरं का. आणि म्हणून ज्यांनी जीवनामध्ये उतरवले त्याचा नाश होईल का, नाही महाराज. अहो अभंगानं या नामानं दगड जर तरले तर तुम्ही आम्ही तरणार नाही का, तरणार. पण आपला विश्वास लागतो नाही का. महाराज म्हणले एका ठिकाणी, नाम घेता वाया गेला ऐसा गुणी ऐकिला सांगाविनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. म्हणून आज अन्नदानाबरोबर नामस्मरण सुद्धा हरिकीर्तन बरं का. आपली ही पर्वणी आहे, सुंदर अशी आलेली पर्वणी आपल्या वाटेला. वेळेच्या आत आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु अभंग सोपं नाही. महाराज अभंगाला सोडू शकत नाही, अभंग महाराजाला सोडवत असतो. विठ्ठल विठ्ठल आणि हे अभंग म्हणजे संसार रूपी भवसमुद्रावर आज्ञेने जीवांना पलकडल्या तीरावर तरुण नेण्यासाठी बांधलेला सेतू आहे. एक प्रभुरामान सेतू बांधला समुद्रावर, वानर सैना पलकडल्या तीरावर तरुण नेण्यासाठी. जगद्गुरु तुकोबाराने अभंग सेतू बांधला संसार रूपी भवसमुद्रावर आज्ञेने जीवांना पलकडल्या तीरावर तरुण नेण्यासाठी. आता बघा, देवाचा सेतू राहिला का, भंगून गेला. पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायाचा सेतू चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अभंग नाही, तर अभंग आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य. अशी महती आहे अभंगाची महाराज, अशी कीर्ती आहे अभंगाची, असे अभंग. म्हणून नाम दोन पण अंग एक. एका ठिकाणी सुंदर असं म्हटलेलं आहे, अरे राम कहे या तुकाराम, अरे राम कहे या तुकाराम, दो नाम एक अंग, उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून अभंग सोपा नाही, तर अभंग सर्वांच्या कानपाटा आणि मुखपाटा असणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात की बाबा रे, आपुलिया हित जो असे जागत, आपल्या हिताला जो जागा आहे त्याचे आई वडील कसे आहेत,
धन्य माता पिता याचे आई वडिलाला धन्य देतात महाराज. कोण? जगद्गुरु तुकोबार आहे. पण आपलं हित नेमकं आपल्याला कळायला पाहिजे, नेमकं कशामध्ये आहे. तर महाराज म्हणतात हे बघा, आपलं हित आपल्याला माहिती नसतं, परंतु ते साधू संतांना माहिती असतं. देवाचे चिंतन, नामस्मरण नाही का, काळ सारावा चिंतने, एकांतवास गंगा स्नाने, देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या, एकांतवास गंगा एकांतवास. एक जणाला सांगितलं महाराजांनी एकांतवास असावा. एक जण बाथरूम मध्ये जाऊन बसलो, म्हणजे कस काय, म्हणजे इथे एकांत आहे वास बी. कुकळला अर्थ कुंकळला होते सांगता येत नाही, नीट लक्ष देऊन ऐकत नाही. कीर्तन तुमचं आमचं ऐकणं सुरू आहे. सध्याच्या काळात लोकांचं माना हलू हलू ऐकणं सुरू आहे. आमच्या सारख्याचं कमरा बांधू बांधू सांगणं सुरू आहे. सांगायचं शिल्लक राहिलं नाही, ऐकणारायचं ऐकायचं शिल्लक राहिलं नाही. तरी पण समाजात पुरेपूर परिवर्तन नाही आणि गुण नाही आला आणि परमार्थ बरोबर कळाला नाही. याचं एकच कारण आहे, वागायचं बंद पडलं. नुसतं सांगून जमत नाही, नुसतं ऐकूनही जमत नाही, क्रिया करूनही दावी ती अंगी. आता वागावं लागतंय, नेमकं वागणंच बंद पडलं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून कीर्तनाची गरज आहे, ऐकण्याची गरज आहे. माणसानं असं ऐकलं पाहिजे, पुन्हा ऐकायचं काम नाही पडलं पाहिजे. आपण तसं ऐकतो बाबू, चित्ताचे कानं करून ऐकत नाही, आपल्याला पूर्णपणे लक्ष देत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो बरं का, सध्याच्या काळामध्ये या नगर भोजनाच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्या वेळेस कीर्तन होतात ना, त्या वेळेस खरोखर कीर्तनाची गरज आहे. या जगामध्ये दोन व्यक्ती सतत जागा आहे, म्हणून आपला देश आणि तुम्ही आम्ही. दोन व्यक्ती, एक देशाचा जवान, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शत्रूबरोबर युद्ध करतो. आजही झुंजतो तुमच्या आमच्यासाठी, या देशासाठी, ज्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहे, ज्यांच्यामुळं आपले गावं सुरक्षित आहे, ज्यांच्यामुळं महिला वर्ग तुम्ही आम्ही सुरक्षित आहे, ज्यांच्यामुळं आपले मंदिरं सुरक्षित आहेत बरं का, ज्यांच्यामुळं आपले सत्य सुरक्षित आहेत, ज्यांच्यामुळं आपण हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा जो आनंद आहे सध्या स्वतंत्रपणानं आपण या ठिकाणी आनंद घेतो, ते माझे जवान. त्यांच्या गाळ्यामध्ये माळ नाही, कपाळाला गंध नाही, भजन करत नाही, अभंग पाठ नाही, कुछ नाही, पण हातामध्ये बंदूक आहे. टाळ नाही हातामध्ये, परंतु बंदूक आहे. ज्यांच्या बंदुकीच्या गोळीमधून तुमच्या आमच्यासाठी आवाज निघतो, म्हणून त्या देशातल्या जवानांचे आपल्यावर उपकार. आणि दुसरी ही वारकरी मंडळी, संत मंडळी प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करतात, वाईट संस्कारावर मात करतात, चांगले संस्कार घडून देतात. म्हणून या दोन व्यक्तीचे उपकार आहेत. आणि मायबापा आता ऐका, आपल्या गावात संत आले, त्यांची निंदा न करता त्यांची सेवा केली पाहिजे, कारण ती आपल्या जीवनात आलेली पर्वणी असते. आपल्या गावात संत आले ते आपलं भाग्य असतं, आपल्या दारात संत आले ते आपलं सौभाग्य असतं, आपल्या घरात संत बसले ते आपलं अहोभाग्य असतं, आपलं मस्तक संतांच्या चरणाला लागलं ते आपलं महत् भाग्य असतं. एवढं कळून जर संत नाही कळाले ते आपलं दुर्भाग्य असतं. विठ्ठल. आणि म्हणून संतांची सेवा आणि सर्वांसाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कीर्तनात मी सांगत असतो, बापू झालं तुमच्याकडून तर देशातल्या वीरांची एकदा तरी आठवण करा, ज्या जवानांची आठवण करा, ज्यांनी स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही. आतापर्यंत कितीतरी जणांनी आपलं स्वतःचं शरीर फासावर लटकवलं. आजही मोबाईलवर येतात, श्रद्धांजली वाहिली जाते, त्यांची पत्नी रडती, मुलगी रडती, एका डोळ्यातून आसू दुःखाचा, एका डोळ्यातून आनंदाचा अश्रू. त्या मुली कधी कधी बरं का इकडे शत्रू बरोबर झुंजत असताना त्या मुली फोन करतात, पप्पा दिवाळीला लवकर या बरं का, तुमची आता आठवण येऊन राहिली, लवकर या पप्पा दिवाळीला, आम्हाला तुम्हाला भेटायचं, आम्हाला तुम्हाला पाहावं वाटायला. आणि येतानी फटाकडे घेऊन या पप्पा, येतानी मिठाई घेऊन या, येतानी लाडू घेऊन या आमच्यासाठी, या बरं का पप्पा लवकर या. हो ताई येतो 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 ताई बरं का लवकर येतो, यावेळेस दिवाळीला येतो, मिठाई घेऊन येतो, फटाकडे घेऊन येतो, येतो येतो म्हणता म्हणता शत्रूची गोळी येऊन छाताडामध्ये घुसते. पप्पा वापस येत नाही, पण पप्पाची वार्ता वापस येते की तुमचे पप्पा देशासाठी शहीद झाले. आणि जे देशासाठी रडले
ते अमर होतात मी झाले आणि परमार्थ अमर होण्यासाठी अमर आहा आणि खरी की पहा खोटे हे हा विषय देवानंद महाराजाला माहिती आहे. प्रत्येक कीर्तनात मी कोणाला आवडू सांगत असतो देशातल्या वीरांचा. आमच्या लतादीजी जाता जाता सांगून गेल्या की बाबा रे दिवसातून त्यांची एकदा तरी आठवण करा, तरी तुम्हाला परमार्थाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. जरा याद करू कुर्बान गेल्या की नाही सांग. कोण? लता दीदी कोण? स्त्री होत्या, जीवनभर ब्रह्मचारी राहिल्या, संगीताची सेवा केली, अशी सेवा केली चंगळमंगळ नाही, अशी साधना केली, अशी सेवा केली जीवनभर. नंतर संगीतच त्यांची सेवा करत होतं, एवढा अधिकार प्राप्त केला. आणि गेल्याच्या नंतर ज्याला कळालं का त्याच्या डोळ्यातून पाणीच आलं. मरो तुकुच ऐशी मरण तुम आम्हाला सुद्धा एक दिवस येणार आहे. मारावे परी कीर्ती रूपी उरावे वारे गांधी क्या चले तुम्हारी नाम के आंधी, जीवन भर फिरे एक लंगोट में अब जाकर बैठ गए 500 की नोट में. मारावे परी कीर्ती रूपी कोण्या तरी रूपानं कीर्ती रूपानं उरा. येतानी नरदे घेऊन आपण जन्माला आलो, जातानी नाव ठेवून जायचं ध्यानात ठेवा. विठ्ठला तुम्हाला सांगतो आजही आमच्या महाराज लोकांसाठी आम्ही रात्रंदिवस परमार्थ करतो. रात्रंदिवस कीर्तन करायला लागलो, रात्रंदिवस पाकिट गोळा करायला लागलो, रात्रंदिवस आम्ही आमच्या मार्केटिंगसाठी नावासाठी काय म्हणून नाही करायलो. हा विषय जास्त मी मांडणार नाही, पण कुछ तुम समजून कुछ हम समजू. पण आमची कीर्ती आमचं नाव मोठं होईच ना. आम्हाला आमचं नाव मोठं करण्यासाठी अजूनही आम्हाला जरांगे पाटलाचे फोटो आमच्या पाठीमागं लावावं लागायला लागले. मला एवढा मुद्दा सांगायची की जरांगे पाटलाची जी कीर्ती आता महाराष्ट्रात झालेली तशी आमची होणार नाही. भक्त ऐसे जाना जे देही, मी भक्त समजू शकतो जरांगे पाटलांना. काय म्हणायचं की डायरेक्ट शरीराचा त्याग होता बुवाकड, अरे मेलो तरी चालतो पण समाजाला माझे आरक्षण मिळूनच देईल. त्या टायमाला जरांगे पाटलाच्या मनामध्ये काहीच नव्हतं. किती पैसे द्या, किती गुपचूप फोन करा, नाही का. अहो चला तिकडं तुम्हाला भेटायचं, जरासं बोलायचं. तिकडं नाही, इथंच काय जे त्याग एक नाही मारत, त्याग हे स्वतः मारायला तुम्ही आम्ही भेटतो. भक्त ऐसे जाना जे देही उदास, एवढंच प्रमाण ध्यानात ठेवा. देहावर उदास असणं म्हणजे देहाची आसक्ती नाही. काळा काय, गोरा काय, जाड काय, पतला काय, गरीब काय, श्रीमंत काय, स्त्री काय, पुरुष काय, लहान काय, मोठा काय, खायला गुलाबजांबू काय, चटणी भाकर काय, बसायला पोत काय, गादी काय, देहीची वि देही एवढंच ध्यानात ठेवा. शरीराची पर्वा नाही. आणि परमार्थ करत असताना शरीराचा त्याग झाला पाहिजे. महाराज म्हणतात मोह गेला पाहिजे, निराश झाला पाहिजे. आपला झाला का? आपले जप करणं सुरू आहे का नाही? तप करणं, भजन करणं, पूजा करणं, कीर्तन करणं. मी तर म्हणतो माझा नाही झाला बुवा अजून. मला शरीर आवडतं, भीती वाटते. मग शरीर आवडतं म्हणून फेऱ्यान लवलीच्या पुड्या नाही का, साबणाशिवाय आंघोळ करा वाटत नाही. तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय है जहां तंदुरुस्ती है लाइफ बॉय. भक्त म्हणून घेतो आम्हाला आमच्या शरीराचा बाप त्याग नाही झाला अजून की नाही का. पांढरे केस झालेली काळे करतो का नाही आपण? 90 वर्ष झाले तरी पण यू एक बाल न छाटो, बस काटो, खोलो, घोलो और लगा लो. हर सफेद बाल काला बनाओ, गोदरेज चालल्या पुढे काही उपटायले ढवळे केस दिसू नये म्हणून लोक. ढवळे केस उपटू नका. तुमच्या डोक्यातला ढवळा केस म्हणजे यमान रवलीला झेंडा आहे. असे झेंडे किती उघडले यम फासणार आहे का? शरीराचा त्याग झाला पाहिजे. पंचमहाभूताचे शरीर आहे, मातीचं आहे, मायेनं बनवलेलं आहे. त्याचा त्याग इकडून सुरुवात करायची पण म्हणतात बरं का. याचा त्याग झाला म्हणजे याला अनुसरून असलेले नातेवाईक या जगाचा सुद्धा त्याग होत असतो. पण इकडून सुरुवात. विठ्ठल आणि म्हणून जरांगे पाटलाकडे त्याग होता का नाही. म्हणून बुवाची आज महाराष्ट्रभरामध्ये मोठमोठाले बोर्ड आम्ही रोडनं जर फिरायला लागलो तर जरांगे पाटील याला म्हणायचं मारावे परी कीर्ती रूपी
फक्त आपलं नाव राहिलं पाहिजे या जगामध्ये. आणि हे सगळं कळण्यासाठी कीर्तनाची गरज आहे, चिंतनाची गरज आहे, नामस्मरणाची सध्या नितांत गरज आहे. मग कोण्या निमित्तानं को आहे ना, पण कीर्तनाची गरज आहे. कीर्तनं खूप वाढले महाराष्ट्रामध्ये, कीर्तन महाराज खूप वाढले, परमार्थ वाढला. माऊलीच्या सांगण्याप्रमाणे झालेलं आहे सगळं. येवलेशे रूप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. फक्त आता ऐकणं आपल्यावर अवलंबून आहे, नाही का. इकडे शरीराचा पहिला त्याग झाला पाहिजे, तेव्हा आपण भक्त ठरू शकतो. आपण भक्त होऊ शकत नाही, आपला त्याग होऊ शकत नाही. याचं एकच कारण आहे, परमार्थ वरून वरून करणं सुरू आहे. आतून आपलं चित्त वेगळं असतं, मन बाहेर असते, चित्त बाहेर असते. माळ हातामध्ये असते पण चित्त बाहेर असतं. एक भक्त घरामध्ये बसला माळ घेऊन, टपुऱ्या मानेची माळ, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बायको नव्हती घरी, बायको गेली होती दारी, दुधाचं गाडगं चुलीवरी, याचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आला न बोक्यान पाहिलं भक्त चांगला तल्लीन झालेला दिसतो जपामध्ये, आपण एकदा दूध प्राशन करून घ्यावं. चालला भक्त समोरून, यानं बघितलं अरे बापरे पत्नी घरी नाही, आता बोके दूध पितो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हुसूक रामकृष्ण हरी हुसूक हुसूक रामकृष्ण हरी हुसूक रामकृष्ण हरी हुसूक हुसूक हुसूक. शेवटी बाजारात माळच फेकून आणली बोक्यात. जशी माळ फेकून आणली तशी माळ बोक्याच्या गळ्यात. उंदराने टाळ्यात वाजवल्या, म्हणले बोक्या माळ करी झालाय, आता आपल्याला भीती राहिली नाही. याचं कारण आहे चित्त नाही नामी तरी ती व्यर्थ. जप करणं सुरू आहे आपलं पण गुण येत नाही, याचं एकच कारण आहे. मला तर वाटतंय आपला जप करणं नसतो, जप धरणं असतं. जप धरणं वेगळं आणि जप करणं वेगळं. कबीर महाराज बापू एका ठिकाणी म्हटले, मी असा जप केला. कसा जप केला? असा जप केला. कोणाचा जप केला? रामनामाचा जप केला. त्या रामाचा जप केला. कुठपर्यंत केला? रामाचं स्वरूप प्राप्त होईपर्यंत मी जप केला. रामाचं स्वरूप मला प्राप्त झालं की मला जप करायचं काम पडलं नाही, मग तो माझा जप करत होता. याला म्हणायचं जप करणं. मग असा जप केला गेला पाहिजे. कुठपर्यंत जप? त्या ज्याचा जप करायचा त्याचं स्वरूप प्राप्त होईपर्यंत. त्याचं स्वरूप प्राप्त झाले की आपल्याला जप करायचं काम नाही, तो आपला जप करत. आणि म्हणून सुंदर असं प्रमाण. आपला विषय असा चालू होता बरं का, जप नाही का. कबीर महाराज म्हणले माझा जप बघा. अरे राम नाम को जपत निरंतर हम तो बन गए राम. अरे राम नाम को जपत निरंतर हम तो बन गए राम. अब राम ही हमारा जप करे, हम बैठे आराम. विठ्ठल विठ्ठल. याला म्हणायचं जप करणं. परमार्थ असा केला गेला पाहिजे, शरीराचा त्याग झाला पाहिजे. महाराज म्हणतात देहाच्या निरासे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे. म्हणून देहाचा निराश. म्हणून आपण जरांगे पाटलाबद्दल बोलू लागलो. पाटलाची कीर्ती आहे का? शरीराची पर्वा नव्हती त्या टायमात, ते जाऊ शकत होते समाजासाठी.
केलं त्यांनी म्हणून त्यांचं नाव आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बघितला, मला आनंद वाटला बरं का. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रोमारोमामध्ये आहेत. कारण आता कीर्तनकार कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय सांगायला लागलेत म्हणून मी बोलतो, अशातला भाग नाही. माझं थोडं वेगळं असतं. मी 5व्या वर्गात होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा इतिहास वाचवायचो. विठ्ठल परी कीर्ती रूपीवर आहे. राजे भक्त सुद्धा होते, राजेंना महाराज सुद्धा म्हटलेले नाही. आज जगामध्ये कीर्ती आहे राजेंची बरं का. शिवजयंती 19 फेब्रुवारी जगात भारी. छत्रपती शिवाजी महाराजांची जर तलवार त्यांच्या हातामध्ये नसती ना, हा संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आला नसता, आम्हाला कीर्तन करता आलं नसतं. म्हणून उपकार आहेत महाराजांचे. म्हणून मी महाराजांबद्दल पवाडा सुद्धा जोडलाय. आपल्याला जोडाजोडीचं लय ना दे बो. आणि माझ्या गावातली शिवजयंती मी पिऊन आणि डीजे बंद केलाय. मी बाहेरची कीर्तनं बंद करून माझ्या गावामध्ये स्वतः कीर्तन केले 2 वर्ष. आणि आता भव्य आणि दिवे 1.5 दिवसाचा कार्यक्रम माझ्या गावात होता कीर्तनाच्या माध्यमात. डीजे बंद. अगोदर पिऊन करायचे, पालखी काढायचे, कच्चून वारडायचे, राजे पुन्हा जन्माले राजे. पेल्यावर काय महाराज लय अवघड असते ही मंडळी पेलेली का विचारून ते वातावरण जास्त झालंय. आता काय करते सांगता येत नाही. एक जण एसटी मध्ये माझ्या ठिकाणीच बसलेलं, क्वार्टर हातातच त्याचे, ते लागलं माझाच पाय खाजवायला. त्याला जास्त झाली. हॅलो ते माझा पाय. असं तुमचा पाय मग माझा कुठे? मी म्हणलं हे काय तुमचा पाय? त्याला उचलून दाखवलं. म्हणे असं का? बर महाराज बर चुकलं बा, माफ करा, तुमचं दर्शन घ्या. म्हणलं नाही मुकाच बैस. म्हणलं बोल नको. नाही दर्शन घ्यावं द्या. अरे म्हणलं मुका बैस कीर्तन. नाही अहो तुम्ही का साधे माणसं आहे काय? तुम्ही संत माय बाप कृपावंत ते बोलतेच मी. मी म्हणलं हे टकटक लावते आता आपल्याला मुकाड्यान बस देत नाही. गेलो करण म्हणलं मला गेलो करण मुकाच बैस. हो घेतो. हे शिशी धाराधारशी खातात, त्याचं दर्शन होत तर आमच्या हातात शिशी काय कर. मी उतरताना मी जर गुंगलो त्या वासनच उतरता कंडक्टर म्हणे हो दरवाजा तिकून आहे. म्हणलं असं ही लई परिस्थिती अवघड झाली. आमच्या इकडे 20-20 वर्षाची मुलं दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडायले. आणि परमार्थामध्ये व्यसनमुक्ती महत्वाची पहिली पायरी. आणि परमार्थ तरुणांसाठी प्रामुख्यानं बरं का. आता वृद्ध माणसासाठी नाही असं नाही मला म्हणायचं. ह्या माणसाची अवस्था प्राप्त झालेली आहे असं गृहीत धरा. पण तरुण खूप सुंदर अशा प्रकारे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आरे. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, तरुणाशिवाय मजा नाही महाराष्ट्राच्या मातीला सप्ताहाच्या साथीला. तरणा भाग्यवंत नटे कारण तरुण साधा नाही जवान आहे. तरुण आहे जवान. तूच आहे महाराष्ट्राची शान. फक्त परमार्थातच ठेव भान. जीवनात होणार नाही दानादान. देशाविषयी असू दे अभिमान स्वाभिमान आणि ओठावर असू दे छत्रपती शिवबाचंच गुणगान. तोच खरा जवान बरं का. म्हणून तरुणांची गरज आहे. नुसतं फक्त पिऊन ओरडू नका. पालखी महाराजांची लाईट खाऊन गेली माहिती का. मी माईक सिस्टीमवाल्याचं आमच्या नाव घ्यायलाच विसरलो. आणि माझे मित्र आहेत जवळचे. असं होते म्हणून बऱ्याच ठिकाणी मी नाव घ्यायला भेटतो बरं का. काय होतं एखादं विसरतंय जवळचंच माणूस नाव घेता त्याचं नाव विसरलं की त्याला सर्रात झोप येत नाही आणि कीर्तन घोडलं. पण तसे आमचे माईक सिस्टीमवाले नाही. नंबर 1ची माईक सिस्टीम टाळी वाजा एकदा करू. शेवटपर्यंत मी घेतलंच असतं म्हणा नाव त्यांचं. पण असं काय नाही. पण आता संक्रांतीच्या दिवशी घेईल बरं का. म्हणून माफ करा. विषय आपला चालू आहे. मी कीर्तन बंद केले तरुण शिवजयंती ही साजरी केली महाराज बरं का. आणि आता राजे जन्माले असं म्हणून राजे जन्माला येणार.
नाही, तुम्हा आम्हाला राजे व्हावं लागेल. ऐका, तुम्हा आम्हाला जर राजे व्हायचं असेल तर 4-5 गोष्टी सांगतो तुमच्यासाठी. कष्टाची आणि परमार्थाची सोडा लाज, या देहाला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा बाज, असा संकल्प करा तुम्ही आज. काही दिवसात तुम्हीच असाल या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आता ऐका बरं का, मी पोवाडा सुद्धा जोडलेला आहे. बैसोनी घोड्यावर गरगाला फिरवी तलवार, चमकती तलवारीची धार, वार करी शत्रूवर. अरे जीर 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 जीर, शुभ माझा क्रांती शूरवीर. कापुनी करंगळीला रक्तांचा अभिषेक केला, शपथ हिंदवी स्वराज्याची महाराष्ट्राच्या मातीची. घेऊन मुठभर मावळे दिले उडवून कावळे, सह्याद्रीच्या दाऱ्या खोऱ्यात आवाज घुमला हार हार. अरे जीर 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 जीर, शिव माझा क्रांती शूर. आता पूर्ण म्हणत नाही पवाडा. हे म्हणून म्हणती शिवाजी महाराज, म्हणून म्हणती शिवाजी महाराज, म्हणून म्हणती शिवाजी महाराज, म्हणून म्हणती शिवाजी महाराज. हे गजराजा इथे जन्मला, हे गजराजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. हे गजराजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजा माझा राजा नाव गाजते, काही म्हणतील आज का शिवजयंती का, महाराजांनी तो उगच काढलंय. म्हणजे शिवजयंतीच्याच दिवशी महाराजांचा उदो करून मग गेले इसरून खऱ्या देवा असं कोण सांगितलं का? एक जण म्हणेन मला महाराज शिवाजी महाराजांबद्दल का बोलतात, ते का कीर्तनाचा विषय आहे का? थोडंफार बोलावं आपलं. ते का देव आहेत का? एक जण म्हणे. मी म्हणलं ते देव नसले तरी देवळातला जीव ज्यांच्यामुळं सुरक्षित राहिला का ते छत्रपती शिवाजी महाराज. या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत 5-10 मिनिट कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलणं अत्यावश्यक आणि गरजेचं आहे. विठ्ठल ब्रह्म माया हे तर रोजच ऐकणं सुरू आहे. किती परिवर्तन, किती लोकांना कळालं मला सांगा बरं. माया ब्रह्म जेर चैतन्य विवर्तवाद परिणामवाद आज्यद्वाद हे एकदम कळल का? फुटाने खाणारा काजू बदाम एकदम पचन होत असतेत का? हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून बापू या निमित्तानं का होईना छत्रपती शिवाजी महाराज देशातल्या वीरांचं चरित्र ऐकायला मिळतं, संतांचं चरित्र ऐकायला मिळतं, संतांचा उपदेश आपल्याला कळत असतो, चिंतन आपल्याला कळत असतो. त्यासाठी हे कार्यक्रम राबवावं लागतात. आजचा जो नगर भोजनाचा कार्यक्रम आहे, हे ज्या मंडळींनी नगर भोजन अन्नदान केलेलं आहे, याच्यासाठी अंतकरण कसं लागतंय महाराज? विशाल अंतकरण लागते, उदारता लागते अंतकरणामध्ये. नाही तर एवढं सोपं नाही हा खर्च करणं. बरेचसे लोक लय कंजूस असतात महाराज, 1 रुपया खर्च वाटत नाही. एका ठिकाणी सप्ताह सुरू होता, एका शावकाराचा वाडा होता. तो शावकार इतका कंजूस होता, काहीच कमी नाही, पण इतका कंजूस 1 रुपया देत नव्हता. सत्याला नाही, कशालाच नाही, कशाला पाहुण्याला सुद्धा बोलवत नव्हता चहा प्यायला. साखरे उडून जाईल म्हणून लय चिकट आले. एकूण तिकून पाहुणे तर अर्धा घंटा बोलतच नव्हता. बोलला एकूण तिकून ताशी सुरुवात करायचा. आपण चहा घेणार का? आपण चहा घेणार का म्हटल्यावर काय म्हणावं पाहुणे. माणूस एकदा तरी म्हणते कशाला करता, राव द्या, मुखच बसायचं मग बरं का. एकदा आम्ही गेलो 4-5 वारकरी म्हणजे सामान्य नाही, वारकरी साधे नसतं. जाऊन बसलो त्याच्या कपाळावर 12च वाजले महाराज. त्याला वाटलं नाहक आले आता साखऱ्या. ते आमच्याकडे पाहिला, आम्ही त्याच्याकडे, ते आमच्याकडे, आम्ही त्याच्याकडे. त्याला वाटलं काहीतरी बोलल्याशिवाय जमत नाही, आपल्यापेक्षा चिकट दिसते. त्याने केली सुरुवात, आपण चहा घेणार का? मी म्हणलो हो, आता पोहे घे होस तर चहा घ्यावाच लागेल. म्हणजे तुम्ही पोहे घेणार काय? हो म्हणलं, मग स्वयंपाकाला उशीर होईनच नाही. म्हणजे तुम्ही जेवणार बी का काय? हो म्हणलं, मग त्याशिवाय झोप कशी येईल तर? म्हणजे मुक्कामाला वारकरी मुक्कामाला टोकला. लय कंजूस लोक. दोघं नवरा बायको फिरायला निघले. फिरता फिरता पत्नी म्हणे आहो नळडं कोरडं पडलंय, बिसलरी घ्या ना पाण्याची. ते म्हण नग 20 रुपयाची ती, चाल पुढे गेल्यावर तुला बासुंदी खाऊ घालतो. ती म्हणे माय बासुंदीचं तुम्ही नाव काढत मा तोंडालाच पाणी सुटायलंय. ह्यो म्हणे तेच पाणी पिणं. मग
असे कंजूस लोक महाराज. पण या ठिकाणी बरं का अंतकरणामध्ये उदारता आहे, पारमार्थिक आहे. दोघंही बंधू म्हणून आज नगर भोजन अन्नदानाबरोबर नामस्मरण चिंतन सुद्धा. विठ्ठल विठ्ठल म्हणून या दोघं भावांच्या जीवनामध्ये सुख संपत्ती धनसंपत्ती वर का लाभो आणि अन्नदाता सुखी भव. आणि या माध्यमातूनच बरं का हे खरं हित हे महाराज म्हणतात. हित कोणचं आहे? सत्कार्य करा. ही हित आपली एक कॅशिटी. सत्य व्हायलाच पाहिजे, ही कीर्तन व्हायलाच पाहिजे. सत्याशिवाय गाव सुधरत नाही. पण सप्ता करू एका विचारानं, दुर्सारोनी राजकारण नाही धरायचं पार्टिशन. वागू संतांच्या सांगण्याप्रमाणे वर्गणी करा, तारखी धरा. तारखीचा महाराज स्वधा खरा. आपल्या जाती नातीचा महाराज नसतो, वारकरी जातीचा आणूया. चला हो गावकरी आपण सप्ताह करूया. असे 47 कडवे आहेत माझ्या माथ्यातली बापू. गाथ्यातली नाही, आपल्याला जोडाजोडी चालय ना बरेचसे कडे जोडलेले. तरुणांबद्दल सुद्धा सावध व्हा तरुणांनो, आईस नका करू. जन्म मरण 7 दिवसाचा विचार करू. फासावर गेले भगतसिंग सुखदेव राजगुरू. दिवसामधून एकदा तरी आठवण करू. देशाची शिपाई भारत मातेसाठी लढतात. आताचे आईबाप मुलीचा गर्भ पाडतात. स्त्री धनाचा सांभाळ करून गाईला बी पाळूया. आणि चला हो गावकरी आपण सप्ताह करूया. असे 47 आहेत म्हणलं अभंग घ्यायचंच काम नाही कीर्तन. सांगायचा विषय म्हणजे आपलं हे नामस्मरण करणं, सतत चिंतन करणं परमात्म्याचं. ज्या परमात्म्यानं आपल्याला नरदेह दिलेला आहे मोलाचा, आणि ते बी आपण नरदेह घेऊन जन्माला आलो. भारत देशामध्ये जन्माला आलो, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. बघा तुम्ही तर चिंतन ऐकलेलंच. भरत खंडे नरदेह प्राप्तीने हेतू परम भाग्याची संपत्ती या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पायन धन्य आम्ही. नरदेह मिळाला आपल्याला भारत देशामध्ये, त्यामध्ये महाराष्ट्र संतांची भूमी. आपण किती भाग्यवान आहेत. मग आपण आता संसार परपंच निखळ करून हा नरदेह गमवायला पाहिजे का? नामस्मरण करून चिंतन करून उद्धार करून घ्यायला पाहिजे. आणि हे कळण्यासाठी हे सत्कार्य असतं. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज म्हणतात याला म्हणतात खरं हित. आणि तुम्हा आम्हाला हित कळत नाही, आपल्या आईवडिलांना सुद्धा आपलं हित कळत नाही. म्हणून संत आपलं हित शोधून आले. शोधून आले संत हित जगाचे. आणि म्हणून संत सांगतात आपल्याला जाग करतात. रात्रंदिवस सांगतात. रात्रंदिवस नामस्मरण, रात्रंदिवस प्रबोधन सुरू आहे. संतांचे उपकार आहेत नाही का? उठा जागे वारे करुणी सायास शिकविती उद्धाराया जन जड जीव. संतांचे उपकार आहेत आपल्यावर की तुम्ही काय करा आपलं हित करून घ्या. केवढा अधिकार संतांचा, पण तुमच्या आमच्या पाया पडतात. ते काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. मग प्रपंच लेकर बाळ सोडून संसार सोडून विठ्ठल विठ्ठल म्हणा असं नाही. कामामध्ये आणि काही म्हणा सोपं आहे. हो लय सोपं आहे. पण उगच आता काही काही एक जण मरी महाराज तुमचं राम राम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आमचं मरायला रिकम पण नाही म्हणले. आणि केव्हा म्हणायचं तुमचं राम राम विठ्ठल विठ्ठल मरायला रिकम पण नाही म्हणलं. ते नको सांगू. मरायला रिकम पण करावंच लागते. ग्रास गिळू सत्ता हाती नाही. क्षण भंगूर नाही भरवसा. जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत, याची गॅरंटी आहे का? नाही का? मरायला रिकम पण करावं लागतं का नाही? जावाच लागतं. एक दिन सज धज के मौत की शहजादी आएगी. एक दिन सज धज के
मौत की शहजादी आएगी, मग न सोना साथ आएगा न चांदी साथ आएगी. काही सोबत येणार नाही. जे तुम्ही गोळा करत आहेत सध्या ना, हे इथंच राहणार आहे. एकट्याला यावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं. चिंतन तुम्हाला नाही माहिती आहे, सर्वांना चिंतन नाही. लोक आहेत, सर्वांनी श्रवण केलेले, रोज ऐकून राहिलो आपण. गोळा करायला काहीच हरकत नाही, गोळा करत राहा बरं का, पण त्याच्यामध्ये अडकू नका. महाराज म्हणतात त्या धनामध्ये अडकू नका. ते धन तुमच्या सोबत येणार नाही. काळाचा धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे हे समजलं पाहिजे महाराज. देह काळाचा आहे, काळ येणार आहे, एक दिवस काळ येणार आहे. हे बघा आता ऐका, तुम्ही जर निखळ प्रपंच केला, संसार केला, कमवतच बसले, रमले त्याच्यामध्ये, तर महाराज म्हणतात तुमची घडोघडी काळ वाटयाची पाहे. पण महाराज म्हणतात तुम्ही जर परमार्थ केला, नामस्मरण सतत केलं, तर सुख घडोघडी वाढू लागेल. इकडं सुख घडोघडी वाढू लागेल, तिकडं घडोघडी काळ वाटयाचा पाहे. मग आपली काळानं वाट पावा असं जर वाटत असेल तर निखळ प्रपंच आणि संसारच करा, धन गोळा करत बसा. महाराज म्हणले आम्ही सुद्धा तुमच्यावानी धन गोळा करतो, पण आमच्या सोबत येणारं धन आम्ही गोळा करतो. परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण. आमचं खरं धन सांगतो. महाराज म्हणतात आमचं धन कोणचं आहे? आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यज्ञ करू. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. बरं नुसतं धन शब्दाचंच नाही तर तुकोबरा याच्या पुढचं लय चिंतन. महाराज काय सांगा, चिंतनात लय मजा. तुका मने पहा शब्दाची हाते, नाही का, आमचा देव म्हणजे शब्दाचीच आमचा देव आहे. पण हे चिंतन आहे पुढचं, कुछ तुम समजून कुछ हम समजू, त्याचं चिंतन आपण करणार नाही. म्हणून हे धन गोळा करा. आणि हे धन जे गोळा करतात ना, ते खरे आपल्या सोयीताल जागा आहेत असं महाराज म्हणतात. असे जे आपल्या हिताल जागा आहेत कोण बरं का, जे अन्नदान करतात, नगर भोजनाची निमित्त कीर्तन नामस्मरण करतात, देशभक्ती करतात, साधू संतांची सेवा करतात, आई वडिलांची सेवा करतात, पंढरपूरची वारी करतात, भजन करतात, कीर्तन करतात, असे जे आपल्या सोयीताल जागा आहेत महाराज म्हणतात त्यांचे आई वडील धन्य असले
इथे या ठिकाणी महाराज काय सांगावं, असा जोड जमत नसतो सरासरी, असा रंग येत नाही. ही रंगदैवता आहे. तुमच्या गावचं वैभव या मातीचं वैभव नाही का? नाही आनंदाशी जोडा म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आपल्या कलाकारांचं आपल्या भजनी मंडळीचं कौतुक आपण केलं पाहिजे. ही सध्या काळाची गरज आहे. हां, म्हणून धन्य माता पिता. तुम्हाला जर जगद्गुरु तुकोबारा यांच्या हातून धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर एक काम करा, आपले मुलं शिकवा. डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, पण बारातीच्या दिवशी पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये टाकायला विसरू नका. गोपी चंदन टिळा हृदय कणवाळा वैष्णवांचा सुंदर असं प्रमाण दिलं महाराजांनी. ऐका, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये टाकायला विसरू नका. संस्थेमध्ये टाका, वारकरी घडवा, मुलांना घडवा. आणि मला आठवलंय आमच्या पाटील भोयर पाटलांनी 15 गुंठे जमीन संस्थेसाठी दिली. बालासाहेब सुरेगावकर आमचे मित्र. याला विशाल अंतकरण लागते महाराज. धनाला काही किंमत नाही. परमार्थ एकदा कळालं ना, त्याच्या पुढे धनाला तुमच्या काही किंमत नाही. पण ते कळणार आले, हे दान आहे खरं. हे सोबत येणारं दान आहे महाराज. तुम्ही आम्ही सगळे संपणार, तुम्ही आम्ही सगळे संपणार. घरं आपले बदलणार, सगळे बदलणार, सगळं बदलणार बरं का. अंड जाटे, जार जाटे, उद्भी जाटे, स्वेद जाटे, पण हरिनाम नाटे. हे दान केलेलं तुमचं बरं का. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ते राहणार, तुमचं नाव राहणार. म्हणून असं जीवनामध्ये काहीतरी करा की बरं का. करा हरिभक्ती परलोकी येईल कामान, सोडविन यामा पासून या. त्यासाठी कीर्तन सर्वांना ऐकावं लागते. आपल्या पोटी येणारी संतती, देवाल संतती मागा, मुलगा मागा, जरूर मागा, काही हरकत नाही. देशभक्त असला पाहिजे, आईवडिलांची त्यांची सेवा केली पाहिजे, वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला पाहिजे, पंढरपूरची वारी गेली पाहिजे, पवित्र गळ्यात तुळशीची माळ, आणि म्हातारपणी आपल्याला सांभाळलं पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल, नुसतं कमवत बसू नका. हे बघा, आपल्या पोटी आलेली संतती जर सुसंस्कारिक असेल, तुम्ही कमवूच नका. ती एक दिवस कमवल्याशिवाय राहत नाही. आपल्या पोटी आलेली संतती जर बिघडलेली असेल, कितीही कमवून ठेवा, ती एक दिवस गमावल्याशिवाय राहत नाही. खरी आपली धनसंपत्ती आपल्या पोटी येणारी संतती सुसंस्कारिक असेल. म्हणून यासाठी संस्थेची गरज. नाही तर लय विचित्र चिल्लर पार्टी कुठं कुठं. मी विनोदान नेहमी सांगत असतो, अहो संस्कार राहिले नाही. संस्कार आता संस्थेशिवाय, या वारकरी संप्रदायाशिवाय भेटू शकत नाही. एका ठिकाणी गेलो, त्या माणसानं माझं दर्शन घेतलं, त्याने त्याच्या पोराला लोटलं, म्हणे घे दर्शन महाराज, घे. ती आडमुठ होत, घे दर्शन. ते म्हणजे घे दर्शन. त्याला भस्कन लोटलं. ती म्हणे दगडानं आणीन. आणि मी म्हणलं धारा ते आणतो का काय? नाही म्हणे महाराज मारत नाही, ते तसंच करतं. ए बाळू तस्कर नाही, येडाय काय महाराज येत ना. महाराज म्हणलं की मी म्हणला आणतोय धारा आहे, आणून बरं आहे. हल्ला फेकून लागलो दगड, मग उठला तो माणूस. महाराज कधी मारत नाही, पण आज कस काय हल्ला काय माहिती. म्हणलं तुला मागवत म्हणलं धरा, आम्हाला माहिती आहे टीव्या पाहणारे पोरं संस्कार नसलेले काय करतील. काय लोक आहे महाराज, एकदम गुन्हे वाटतंय पोरं, एकदम गुन्हेत असतो का बापू. माझं एक कडवं आहे. आजच्या युगात फिरलंय वारं, टीव्ही चॅनल झाले घरोघर, शिड्या पाहून बिघडलेत पोरं, फायटिंग मारतेत बापावर. माझं म्हणणं आहे, टीव्ही नका पाहू देऊ, सत्यात धाडा, कीर्तनाला धाडा, गावातले रस्ते मंदिरं झाडा. अरे संत गाडगे बाबा अभियान हाती घेऊया, चला हो गावकरी आपण सप्ताह करूया.
नाही तर लय चिल्लर पार्टी. अहो 10-12 लेकरं शाळा सुटली गल्लीन चालले. एक वाटा होता, वाटेवर देवी होती. एक पोरग म्हणताय आपल्या आपल्या मामाच्या नाही देवीला एक एक दगड आणावर ये भो. चिल्लर पार्टी सांगता येत नाही मला. एक पोरग म्हणे बाप रे आपला बाप महाराज आहे ना, आपण जर दगड आणला तर काय म्हणतील लोक आपल्या बापाला, चांगला महाराजाचा हे संस्कार आहेत का नाही. त्यानं काय केलं, देवीला हुकून बाजूला दगड आणला आंब्यात झाडाखाली हुकून. ते घरी आलो त्यालाच ताप आली, देवीन त्यालाच धरलं. म्हणे आई मी हुकून दगड आणला आंब्यात झाडाखाली, देवीन मलाच धरलं. त्याची आई म्हणे चाल बरं त्या सटवीकडं. त्याला धरून गेलं त्या देवीला म्हणे वय ग सटवी मग आल्याकरण हुकून दगड आणला बाजूला आंब्यात झाडाखाली आणि तो त्यालाच धरलं. ती देवी म्हणे अहो चंद्र भागा हे लेकरं जेव्हा मला दगड आणू लागली तेव्हा आम्ही त्या दगडातून निघले ना आंब्यात झाडाखाली जाऊन बसले. मी तिथं दगड आणला. अवघड विचित्र काय. एक म्हातार वाटेवर बसली, एका पोरानं असं दगड आणला महाराज त्या म्हाताऱ्याच्या काना जुळून बुंग करत गेला. भीतीलाच लागला. म्हातारं दुचकलो. त्या म्हातारीने पाहिलं म्हणे माय काय बिलिंदर काढतं हे आताच मग म्हातारं मरत होतं. त्याच्या माईकडे गेली काय सांग ना ते आल्या करायला दगड आणला फेकून हुकला म्हणून बरं झालं, नाही तर म्हातारं मरत होतं. ती बाई म्हणे मग आल्याकरानं आणलंच नाही. अहो म्हणे डोळ्यानं पाहिलाय म्या हुकला म्हणून बरं झालं, म्हातारा मरत होतं. म्हणे मग आल्याकरानं आणलंच नाही. अहो मा डोळ्यानं पाहिलंय हुकला म्हणून बरं झालं, नाही म्हणे हाणलंच नाही मग आल्याकरानं. म्हणे कशावर म्हणती तू. ती म्हणे मग आल्याकराचं दगडच हुकत नाही. तू म्हणती हुकला. कशाचं बरं वाटन, कशाबद्दल लोक बोलतो. लोक ध्यानावर नाहीत खरं. 30-30 हजाराची मोबाईल. आपल्या मुलाला योग्य संस्कार लागले पाहिजे. आपला मुलगा वारकरी संप्रदायामध्ये असला पाहिजे. आपल्याला म्हातारपणी त्याला सुख द्यावं, सांभाळावं, देव म्हणून सांभाळावं, सेवा करावी असं जर वाटत असेल तर आता ध्यानावर राहा. मोबाईल त्यांच्या हातामधले घ्या आणि शिकवा. शिकून हे संस्कार लावा. या संस्काराची गरज ती खरी मग तुमची धनसंपत्ती. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात असे जर मुलं असतील, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तो जारंगे पाटलासारखा निघला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजासारखा निघला पाहिजे. ज्ञानोपाराय तुकोबारासारखा असला पाहिजे. देशभक्त निघला पाहिजे. असे जर मुलं असतील, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे जर मुलं तर असतील ना महाराज, समाजाची सेवा करणारे, साधू संतांची वारकऱ्याची सेवा करणारे बरं का, तर महाराज म्हणतात त्यांचे आई वडील कसे आहेत, धन्य आहेत. महाराज धन्य, धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या पोटी येणारी संतती मुलगी असो किंवा मुलगा असो, महाराज म्हणतात ते सात्विक असले पाहिजे, सुसंस्कारिक असले पाहिजे, गीता भागवतीचं श्रवण करणारे असले पाहिजे. दुसरं पुत्र होती जे तयाचा हरिक मग कोणाला वाटतो, कोणाला म्हणजे देवाला, शेजारीला सुद्धा हरिक वाटू शकत नाही महाराज. विचित्र जर असतील. आपण मुलांना मागतो वंशाचा दिवा, मुलगी नको, मुलगा पाहिजे, देवा मुलगा पाहिजे. का म्हातारपणी सुख देईल, एकदम देईल का? संस्कारिक असला तर सुख देईल महाराज. नाही तर बरीचशी मुलं जेल 5-5 पोर येतील, जाऊन भेटा. कदरली लोक महाराज, अवलाद खराब निघली
आता तुमच्या संघ पंढरीला याव द्या. आता तुला पोत्यात घालून रुमण्यानं आणायला पाहिजे कडू. जेव्हा आमचे महाराज लोक म्हणजे अरे चाल भाजनाला घाल माळ गाळ्यामध्ये, चाल पंढरपूरला वारी आहे. येऊ ना महाराज, दोनाचे 4 हात हो द्या ना महाराज, करून नंतर परमार्थ, घालून नंतर माळ, नंतर असतं काही भरोसा आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है. नंतर होत असतं का? आपल्याला भरोसा आहे का? पुढच्या वर्षी याच मंडपामध्ये शेजारी बसून कीर्तन ऐकू याची गॅरंटी आहे का? नंतर कधी? महाराज म्हणतात झडझडून व्हायला नाही, हे भक्तीचे वाटे लाग. म्हणून आपल्या मुलावर, आपल्या संततीवर, संतती आपली खरी धनसंपत्ती. आता हा मुलगा वय लहान आहे, मृदंग वाजवतो, आई वडिलांना कसं वाटत असं? विचारा त्यांना जाऊ. कमावण्याची काहीच गरज नाही, कमवला आमच्या मुलानं, क्या बात आहे, 1000 लोकांमध्ये मृदंग वाजवतो. हे समाधान देणार, हे सुख खरंय, हे धन खरंय महाराज. याच्याकडे आपलं लक्ष नाही. नाही तर बरेचसे तिकून फाडून टाकेन, जीव मारीन, याची पॅन्ट फाटली. मग पोरं तिकून पिऊन आली की मग म्हातारी म्हणते आलाय त्यो, आता मारतोय तो मला लपा कणगी खाली. लय परिस्थिती अशी महाराज, खरं येते वस्तुस्थिती ही. आणि आता हे लय झालंय वातावरण. हे लोक काय, एक जण शाळेसमोरून चाललं बरं का पिऊन, 2 मुली उभ्या होत्या, ते एकमेकीला कसं करते, तुला असंच बेवडा नवरा भेटला पाहिजे. ती म्हणती तुलाच, ती म्हणती तुलाच, ती म्हणती तुलाच. हे म्हणजे लवकर सांगा मग मला जायचंय. बोलायला आता 30+ आलाय. 30+ माहिती आहे तुम्हाला? 31 डिसेंबरच्या दिवशी बरं का एन्जॉय म्हणून 10 रुपये आले. एक चांगला शिक्षित पोरगा माझ्या समोर आला, लग्न वगैरे झालेला, चांगला होता माणूस. पण त्याला 31 डिसेंबरच्या दिवशी मला म्हणे जय हरी महाराज. मी आणलं जय हरी. मला वास आला. मी आणलं 10 रुपयाला वाटतंय. म्हणे हो महाराज, पण आपल्याला चढतच नाही. मुलं चढत नाही, ती दारू आहे, गुण टाकत नाही, चढत असते. बिलकुल नाही म्हणे महाराज. कसं बोलता तुम्ही? 2 क्वाटरी आणल्या आता सध्या पट्ट्यानं, पण तुम्हाला व्यवस्थितच बोलून दाखवणार. ऐका म्हणे, व्यवस्थित बोलतो. घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास हे सोडून मोरीत फेकून द्याला. हळूच कवर उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. पण बायकोच्या कानात त्या कानाला पत्ता नाही, ओळखूच येत नाही. व्यवस्थित बोललो का नाही? चढलेल्यावानी बोललो का? अहो आपल्याला चढतच नाही. तुम्ही म्हणता बा मी 5 मिनिटं थांबलो, मग काय सांगा बाबा? अहो म्हणलं चढत असते, दारू येते, काही म्हणतो तुम्ही. कसं बोलता राव महाराज? पुन्हा एकदा ऐका बाबा. घरात गेलो, कपाट उघडलं, कपाटातली बाटली घेतली, गिलासात ओतली, गिलास हिसळून मोरीत फेकून द्याला. हळूच कवर उघडून पाहिलं, पलंगावर बायको झोपलेली. पण बायकोच्या कानात त्या कानाला पत्ता नाही बरं का. पाहिलं का? व्यवस्थित बोललो का नाही? व्यवस्थित बोललो ना. अहो आपल्याला चढतच नाही. चढी नाही का? मला याच्या अगोदर बोलला भाऊ व्यवस्थित. आता चढीन तुला बोलता येईना ना, मग तर जास्तच चढी. कसं बोलता राव? पुन्हा एकदा ऐकाव. घरात गेलो, कपाट उघडलं तर कपाटात बायको बसलेली. गिलास हिसळून फेकून द्यायला गेलो तर मोरीत बायको झोपलेली. हळूच कवर उघडून पाहिलं तर पलंगावर बाटली झोपली. आता बाटलीच जागी, बायकून जागी. ही चढली नाही का? अरे म्हणलं ही चढती उतरती ही घेतली नाही पाहिजे. तरुणा तू जवान आहे, तरुण आहे, शरीराचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो. ही का पिता? जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पीली सुबह उतर जाएगी. पीना है तो हरि नाम की पिले, तेरी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायची का? आमच्या हरिनामाची प्या. आणि म्हणून त्यामुळं परमार्थ केला पाहिजे, कीर्तन ठेवले पाहिजे, सप्ते केले पाहिजे, त्यामध्ये आपली मुलं असली पाहिजे बरं का, सात्विक असले पाहिजे. व्यसन एकदा लागलं महाराज ते तेव्हाच सुटत असते. वठाला लावायच्या अगोदर कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त झाले, कितीतरी तरुण रोडच्या कडीला मेले, पिऊन व्यसन करून मेले. त्यांचा संसाराचा विचार करा, त्यांच्या आईवडिलांचा विचार करा, काय दुःख असेल. म्हणून परमार्थातली पहिली पायरी व्यसनमुक्त होणे. म्हणून आपण ध्यान ठेवा बरं का, परपंच करत असताना, देवाकडे मुलगा मागत असताना, मुलगी मागत असताना, कुळी कन्या पुत्र असे जे सात्विक आणि तयाचा हरिक मग वाटे देवान, धन्य माता पिता तयाची विठोबा रखुमाई. सात्विक
असायला पाहिजे, सात्विक असायला पाहिजे. म्हणजे कसे सात्विक असायला पाहिजे, त्यांनी जीवनामध्ये नेमकं काय केलं पाहिजे, तर महाराज म्हणतात गीतेचं श्रवण. गीतेचं श्रवण, भागवताचं श्रवण. श्रवण महत्वाचं आहे. श्रवणाचे मिशी बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. गीता नाही का, गीता नाही वाचवता आली तर महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयानारा. भागवताचं श्रवण. भागवत म्हणजे सामान्य नाही, भाग म्हणजे ब्रह्म, भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे रममान. जे ज्ञानामध्ये रममान ते भागवत. वत ब्रह्म चैतन्य, श्रीकृष्णाने आपलं बर का चैतन्य वतलेलं असं भागवत. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. अखंड कधी मधी नाही, आला चेवत केला महादेव असं नाही. आपलं चिंतन सुरू आहे. आपण भजन म्हणतो पण 15 दिवसाला. कधी 15 दिवसाला. एकादश असले आमच्या इकडे एकादशी बंद पडल्या बर का. भजने जायच ना पारा, 2-4 डोंगर राहिले. नवीन एखादा जर आला पोरगा तर त्याला भजने होऊ देईन. टाळ वाजवला ऐकून चुकलं, वाजवता येत नाही, ठेव घाल टाळ, उठ जाय घरी. ते म्हणतो हो टाळ तूच वाजवून तूच खाय डाळण तूच वाजव टाळ. अशी बरीचशी पोरं म्हणतात आम्ही भजने होत होतो पण आम्हाला टांगराईनं होऊ दिलंच नाही. काय नाही, 2-2च चाली येतात, त्याचा अहंकार. समोर म्हणायचीच गडबड, माग पाठीमाग म्हणायची तयारीच नाही. म्हणून मी एक कडवं जोडलेलं आहे त्याच्यावर सुद्धा बापू बर का. काही भजने गावचे भजने, काही गावचे भजने अहंकाराने ताठले. बऱ्याच गावच्या एकादशी नियम मोडले. देवासाठी भजन म्हणणे यांनी सोडले. 1-2 चालीमुळे अभिमान वाढले. पुढ म्हणण्याची नुसतीच घाई, दुसऱ्याच्या माग म्हणतच नाही. अरे एकमेकांना इमानदारीने साथ करूया. चला हो गावकरी आपण सप्ताह करूया. बरोबर आहे का नाही. त्याच्यात आता सध्याच्या काळात तर पक्षाची भजने झाली. काही राष्ट्रवादीचे, काही धनुष्यबाण, काही कांबळाचे, काही पंजाचे. आपला पक्षाचा अभंग म्हणायला लागले. पंजावाले लगेच सुरू करतो, उभारीला हात जगी जानवले मात. दुसरा म्हणतो तू त्या पक्षाचा अभंग म्हणतो का, लगेच कमळावाला उचलीला कमळापती. ते म्हणतो अरे लगे राष्ट्रवादीचा घडी 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 काळ वाट. लगे धनुष्य बाणवाला तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. काय महाराज अवघड परिस्थिती. असं भजन देवापर्यंत पोहोचत नाही. मी तर म्हणतो महाराज आपण भजन करतो ना, आपलं भजन देवाला आवडलं पाहिजे. लोकायला आवडो अगर ना आवडो लोकायचा भरोसा नाही. देवाला आवडलं म्हणजे ते खरं भजन आहे आणि तसं भजन केल्या गेलं पाहिजे. महाराज मात्र अखंड जीवनामध्ये भजन केलं पाहिजे. शरीर कधीही संपू शकते, प्राण कधीही जाऊ शकतात. म्हणून अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा. हरिक वाटे देवा विठोबा रुक्माईचं भजन झालं ना. हा आणि म्हणून महाराज म्हणतात बघा असे जर मुलं असतील तर तुकोबाराय म्हणतात. प्रत्यक्ष तुकोबाराय तुकाराम नाम घेता कापेयम तुका विष्णू नाही दुजा. केवढा अधिकार तुकोबारायचं. जगद्गुरु तुकोबाराय असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. असे जर सात्विक मुलं असतील तर अशा मुलांची सेवा मला घडली पाहिजे स्वतः.
वा
उपकार आहे की नाही. जीन्स पॅन्ट वगैरे घालून का होईना पण चाल म्हणली ही करायची गरज आहे महाराज आहे की. हा अशी मुलं पाहिजे, नाही तर कुठं कुठं असे विचित्र आमचीच निंदा करतात काही काय आपलेच तरुण आपल्याच देशातले शूटिंगवाले आहेत का, क्या बात आहे, टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. म्हणून तर म्हणलं, नाही तर कुठं कुठं आम्हाला हसतील आमची निंदा. एका ठिकाणी कीर्तनाला चाललो 2-4 जण जीन्स पॅन्ट घालून उभी होती, ते हसतात आम्हाला हे धोत्र पाहून आता नाखे आहेत. एक जण कसं आहे ते आलं महाराज, ते आला, अरे ते का बैल आहे काय काय बोलायची पद्धत नाही राहिली. ते धोत्राला असते, धोत्र संस्कृती आहे बाबा. होय पूर्वी धोत्रच होते, धोत्र गेले पैजामा आला, पैजामा गेला जीन्स आली, जीन्स गेली नाईट आली, नाईट गेली बरमुडा आला, काही दिवसांनी नुसता करमुडा येणार पोर आहे. लय अवघड परिस्थिती सध्याच्या गावात. इतके विचित्र राहतील, विचित्र वागतील महाराज. कुठं कुठं पाहिलं तर इतकं बेकार वाटतंय. एक जणांना चौकून चिप्पी केली कोंबड्या तुऱ्यावर इतकेच केस समजतात घ्या, म्हणजे काही दिवसांनी तुम्हाला जे राम राम घालणार नाही, तुम्ही दिसली कुकू चुकू. संस्कृती नष्ट होत चालली. पण बरं वाटलं आहे की नाही, कपडे दुसरे पण चाल म्हणली आहे की नाही. याच्यात वावरायला पाहिजे, तरुण मंडळी इकडं पाहिजे. म्हणून बघा महाराज म्हणतात अशी जर मुलं असतील, तुका म्हणे मज घडो त्यांची, तुकाराम महाराज म्हणतात सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि या ठिकाणी हे आपले बाळू भाऊ हे दोघंही बंधू सात्विक आहेत, परमार्थिक आहे. म्हणून त्यांनी आज आपलं मोकळं मन करून अन्नदान नगर भजन ठेवलेलं आहे. आणि त्या निमित्ताने ही गुणीजन मंडळी बोलवली, कीर्तनकार मंडळी. हा खर्च महाराज याला सात्विकता लागते अंतकरणामध्ये आणि जीवनामध्ये बरं का. हे घडलं पाहिजे आपल्या हातून. धन कितीही कमवा, पण महाराज म्हणतात धन कमावल्याच्या नंतर 10वा हिस्सा खर्च करावा हे की नाही. परमार्थात खर्च करा, सत्कार्याला सहकार्य करा, सप्ताहाला सहकार्य करा. माळ घालायची सांगा हां, चिंतामणी भाऊ नाही का, हां यांना माळ घालायची म्हणून आज ज्यांचा म्हणजे कार्यक्रम आहे ज्यांनी ठेवलेला आहे, अन्नदान ज्यांचा आहे त्यांना माळ घालायची. आणखीन बरं का विशेष गोष्ट आहे आणि वर्णनीय ही गोष्ट आहे, हे घडायलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल एकदा टाळी वाजवा आपण सर्वजणांनी की आज या ठिकाणी माळ घालायची. छान सर्वांसमोर प्रत्यक्षात या ठिकाणी ते माळ घालणार आहेत. म्हणून चिंतामणी भाऊ त्यांनी लवकरात लवकर इकडं मंडपाकडे येण्याची कृपा करा. हे बघा सप्ताह असो, हे कीर्तन असो, या माध्यमातून परिवर्तन झालं पाहिजे. माळी घातल्या गेल्या पाहिजे, माळ घातली पाहिजे, माळ असली पाहिजे जीवनामध्ये. म्हणून कुठे आहेत त्या तिकडे आहेत का, निवत घेऊन गेले का, मग आल्याच्या नंतर हो तोपर्यंत चालू करायचं का आपल्याला पहिल्यापासून. हा हो 5 मिनिटं येतात ते तोपर्यंत. पण आता ते येईपर्यंत चान्स आहे गोल्डन. कोणाच्या मनात असलं संधी सोडू नका. माळ घालायची असली तर हे नाही हात वर करा आणि माळी घालून या. माळा असली पाहिजे, गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं पाहिजे हां त्याच्या नावचं हे की नाही महाराज. म्हणून सुंदर असं तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, असंच अन्नदान त्यांच्याकडून घडावं. आणि म्हणून बघा हे 2 लहान लहान मुलं त्यांनी या ठिकाणी फोटो दिलेले आहेत. मला वाटतं त्यांचे नाव आहेत का याच्यावर, नाव नाहीत पण ते दोन्ही चिरंजीव गोंडसाचे दिसतात, माऊलीच्या रूपात तुकोबरायाच्या रूपात. अशी संतती असावी आपल्या बी. आणि त्यांच्याकडूनही आईवडिलांची सेवा घडावी, देशाची समाजाची सेवा घडावी, परमार्थात असावेत, माळीगाळ्यामध्ये असावे. अशी सात्विक मुलं आपल्या घरी असावेत, जन्माला यावेत. ज्ञानोबरायांसारखे, लता दिदींसारख्या मुली, मासाहेब जिजाऊंसारख्या मुली जन्माला याव्यात. गर्भपात करू नका, मुलीचा तिरस्कार करू नका. मुलगा हे असावा, मुलगी असली तरी नाराज होऊ नका. मुलगी काय म्हणून नाही होत, काही होऊ शकते महाराज. बघा झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या नाही का, प्रतिभाताई पाटील नाही का, ह्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या त्यांचं नाव आहे जगामध्ये. मुलगी सुद्धा आपल्या आईवडिलाचं नाव करू शकते. म्हणून ह्या गोष्टी महाराजांनी मुद्दाम आजच्या अभंगामधून दर्शवलेल्या आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. तोपर्यंत एकदा आपण माऊलीचं भजन करू, सर्वांनी टाळी वाजवायची, मुखानं नामस्मरण करायचं. त्यानंतर परत ते आपले बंधू येईपर्यंत आपण चालू होऊ शकते एक भैरवीच्या. ज्ञानेश्वर माऊली.